ग्रामीण भागात शासनाच्या मागेल त्याला घरकुल या योजनेचा बोजबारा। शासनाने जाहीर केलेल्या मागेल त्याला घरकुल या महत्त्वाकांक्षी योजनेचा अंमलबजावणीस सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात या योजनेचा भार स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणि ग्रामीण प्रशासनावर मोठ्या प्रमाणात पडत असल्याचे चित्र समोर येत आहे। योजना जाहीर करताना जेवढा गाजावाजा करण्यात आला तेवढीच अंमलबजावणीत अडचणी दिसून येत आहेत। या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मात्र अर्जांची प्रचंड संख्या, निधीची कमतरता आणि प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी अपुरेपणा व ग्रामीण भागात शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने लावण्यात येणारी नियमावली, अनेक वर्षापासून अतिक्रमणात असणारी घरे, उत्तरावर असणारे महाराष्ट्र शासनाचे नाव व ग्रामपंचायत व शासकीय अधिकाऱ्यांचे आडमोठे धोरण, गाव लेव्हलचे राजकारण यामुळे ही योजना अडथळ्याच्या शर्यतीत अडकलेली दिसत आहे। घरकुलासाठी आवश्यक निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे मंजूर घरकुलांची कामे रखडली आहेत। ठेकेदार देखील पुढील कामासाठी उत्सुक नाहीत, कारण देयकांमध्ये होणारा विलंब त्यांना आर्थिक अडचणीत टाकत आहे। काही ठिकाणी अपात्र व्यक्तींनी राजकीय शिफारशीच्या आधारे घरकुल मिळवले असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत। त्यामुळे खरोखर गरजूंना घर मिळत आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। योजना चांगली असली तरी तिची यथायोग्य अंमलबजावणी ही तितकीच महत्त्वाची आहे, अन्यथा मागेल त्याला घरकुल ही घोषणा केवळ कागदावरच राहील आणि गरजूंच्या आशांवर पाणी फिरेल। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।